पण भीम, आम्ही आम्ही कमजोर नाही पडलो. आम्ही हार नाही मानली. आमच्या मनामध्ये जरा देखील पश्चाताप नाही की आम्ही असं केले. का केले? उलट आम्हाला गर्व आहे की आम्ही हे जग सोडून जातो आहोत. निर्मला आणि मी एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं निर्मलाच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद आणू, पण मी हरलो. भीम, तू बघ, हे जग एक दिवशी नक्की बदलेल. तुम्हाला काय नाही होणार. आणि आणि हे जग तेव्हाच बदलेल जेव्हा रमा तुझ्यासारखे आणि भीम तुझ्यासारखे लोक जास्त असतील. आणि आमच्याकडून या जगाला समजावा की खोटा सन्मान आणि खोट्या सन्मानासाठी कोणाच्या तरी प्राणांची आहुती देणं चुकीचं आहे. निर्मलाजी, निर्मला, अंधकार है छाया, क्या समय है आया, समाज की प्रथाओं से छलनी हो गई काया. निर्मला, 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 निर्मला. मनाई केली होती, समजावलं होतं की विधवा धर्माचं पालन कर. अरे कमीत कमी जिवंत तरी राहिली असती आज. हा? भीमराव, आज तुझ्यामुळे आज मी स्वतःची बहीण देखील गमावली. मी आनंदी बघ यासाठीच भडकवलं होतास, यासाठी. खूप दुःखद आहे हे सगळं काही. नरोत्तम, प्रमोदजी, आता हे लोक राहिली नाहीत तर यांच्या अंत्यविधीची तयारी करा. आता मेल्यानंतर कसला राग आणि कसलं वैरत्व. कमीत कमी यांच्या आत्म्याला तर शांती मिळावी. गप्प बसा. जिवंतपणी तर शांततेने नाही राहून दिलं यांना. आता मेल्यानंतर काय शांती मिळून द्यायचं बोलते. मारून टाकलंय, मारून टाकलं आपल्याच बहिणीला.
आणि रडण्याचं नाटक करतोयस नरोत्तम जोशी. अभय 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 हे काय झाले अभय निर्मला अभय नाही 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 अभय नाही हे नाही होऊ शकत नाही अभय जो गया सो अंत में फूल्या सो कुमलाई जो चिनिया सो डही पड़े जो आया सो जाही. हे बघा बघा अहो, हे बघा बघा ना. आता आला आहात तुम्ही तुमची ही फौज घेऊन. काय उपयोगाच्या या बंदुका? हा बोलला होतात ना तुम्ही 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 संरक्षण द्याल. अहो, तुमच्यावर विश्वास ठेवला होता. विश्वासघात केलाय तुम्ही लोकांनी. बघा मारून टाकलं सगळ्यांनी. काय संरक्षण केले आहात तुम्ही? नरोत्तम जोशी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला माहित आहे तुझ्याच लोकांनी चेहरा कव्हर करून आमच्यावर अटॅक केला आणि या दोघांचा मर्डर पण केला. हा जो जमिनीवर मृतदेह पडला आहे ती माझी बहीण आहे. एक तरी पुरावा घेऊन या. सुळावरती चढेल मी. मग घेऊन जा तुरुंगात. अत्यंत दुःख होत आहे आम्हाला की तुमच्या दोन्हीही मुलांचे देहावसन झाले. जर कोणत्याही समस्येचे तुम्ही वेळेवर समाधान शोधले असते तर ह्या दोघांनी असे आत्मघाती पाऊल उचललेच नसते. ठीक आहे, आता घेऊन जा आपल्या मुलाच्या मृतदेहाला. ईश्वर तुम्हाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. बाबा, आई, निर्मलाचा अंत्यविधी आपण करूयात. पूर्ण सामाजिक रीतिरिवाजांनी करूयात. काय बाबा? नाही निर्मला नाही. आणि तुम्ही आता का रडायचं नाटक करताय? तुम्हीच थांबवलं होतं ना ह्यांना. अरे नसतं थांबवलं ना तर आज दोघांच्या दोघं जिवंत असते. शपथ घेतली होती की निर्मळाला माझ्याकडे सोपवतील, पण मग आई 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 शांत हो. शांत हो आई. आई आहात ना यांच्या. एवढीशी गोष्ट समजू नाही शकला तुम्ही? हा तुमचा मुलगा ही सगळी माणसं नाती गोती भावनांना समजू शकत नाहीत. तुमच्या एका वचनाला ऐकणार होते. नरोत्तम जोशी, पुरावा नाहीये माझ्याकडे, नाहीतर आत्ता ओढून जेल मध्ये नेलं असतं.
नाही 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 नाही. आई 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 काय झालं दीपक? तिकडे तिकडे काय झालं? रडतो का हाय? काय झालं सांग ना, सांग. आई ते अभयजींना आणि निर्मला ताईंना मोठ्या जातीच्या लोकांनी मारून टाकलं. हा? काय झालं? परत सांग, काय झालं? अभयजींना आणि निर्मला ताईंना मोठ्या जातीच्या लोकांनी मारून टाकलं. ऐका ऐका चाळकऱ्यांनो, या या बाहेर या, इकडे या इकडे या. ऐका हा दीपक काय सांगतोय, आणि हा जर खरं सांगतोय तर मोठ्या जातीच्या लोकांनी त्यांचा बदला घेतलाय. अभय आणि निर्मलाला मारून टाकलं. काय? अभय आणि निर्मलाला मारून टाकलं? पण भीमा आणि राबाबी सोबत होते की त्यांच्या? जाऊन विचारा ना तुमच्या भीमनी रमाला की ते कुठे होते, कसे होते आणि काय केलं ते दोघांनी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्या अभय आणि निर्मलाला मारून टाकलं. कोण आहे जबाबदार त्याच्या मृत्यूला? कोण अपराधी आहे? हा? काय बोलिया सांग. आणि तू दीपकची आई आणि दलिया अम्मा सांगा ना, सांग. काय विचारतीये मी, उत्तर द्या. रमा, मला आता असं वाटतंय की निर्मला ताई आणि अभयजींना मी मारलंय. मी मारलंय. नाही, मला वाटते की मी मारले त्या दोघांना. माझी चूक झाली रमा. मी हे सगळं केलंय. खूप मोठी चूक झाली रमा माझी. चुकीचं वाटतं तुम्हा दोघांना. कळालं मला, आणि त्यावरून मला वाटतं भीम, रमा, त्या दोघांसाठी तुम्ही आणखी काय करू शकला असता. आणि अभय निर्मलाच्या बाबतीतच नाही तर इतर कोणत्याही बाबतीत त्यांना वाचवलं जाऊ शकत नव्हतं. जर पूर्ण समाज कोणाचा दुश्मन झाला तर लोक असेच मारले जातील. काही लोक खूप लवकर मरतील, काही लोक थोडे दिवस लपून छपून भांडून झगडून मरतील. यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. जर मी अभयजींच्या आई वडिलांना त्यांच्या लग्नासाठी तयार केलं नसतं तर आज ते दोघं वेगवेगळे असते, पण जिवंत असते. भीम, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण आता नाही. उद्या ऑफिसमध्ये. आता तुम्ही दोघं घरी जा. नाही सर, आता घरी जायची इच्छा नाहीये.
नंतर जाऊ आम्ही. अरे मी सांगतोय ना घरी जा. दोघांना ऐकू येत नाहीये का? वकील साहेब बरोबर बोलत आहे. तुम्ही दोघं पहिले घरी चला. चल पोरा, चल चल पोरा. मोठी चूक झाली बाबा, उठ पोरा. खूप मोठी. ये पोरा. हे बरोबर नाही केलं तुम्ही लोकांनी नरोत्तम. प्रचंड देवाने मोठ्या जातीच्या लोकांनो, कोणाचा जीव घेऊन आजपर्यंत कोणी मोठं झालं नाहीये. मग तुम्ही सगळे कसे मोठे व्हाल? का कोणी उत्तर देत नाहीये? तोंड शिवलं सगळ्यांचं. काय फुलिया, बाई होण्याच्या नात्याने मदत करत होतीस ना निर्मलाची. झाली का ही मदत? आणि तू दीपकची आई तिच्या लग्नाच्या दिवशी लांब लचक भाषण दिलं ना की बाईला हे करावं लागतं, ते करावं लागतं, इतकं सहन करावं लागतं. आता हे सहन करशील? आणि तुम्ही दलिया अम्मा, तुम्ही तर प्रत्येक वेळी भीमच्या बाजूला असता. प्रत्येक चुका माफ करता त्याच्या, होय ना? ही चूक माफ करू शकाल तुम्ही? बोला, सगळ्यांना विचारते मी. अगं जिजाबाई, या बिचाऱ्यांचे चेहरे तर बघ. असं वाटतंय जसं शाळेतल्या मुख्याध्यापकांनी एखादा अवघड प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर त्यांना येतच नाहीये. चला ठीक आहे, जिजाबाईच्या विचारलेल्या प्रश्नाला मी आज सोप्प करून देते. अभय आणि निर्मला जेव्हापासून इथं हाय तेव्हापासून आजपर्यंत जे जे झालं त्या समजा आठवा. भीम एकदम बरोबर बोलतोय की आयुष्यात जेव्हा जेव्हा संधी मिळेल एक नवीन सुरुवात करायला पाहिजे. आणि ही संधी आज निर्मलाला मिळते. माझ्यापेक्षा जास्त एकटेपणाची जाणीव अजून कुणाला असेल? भीम, तू बरोबर बोलतोय. अभय आणि निर्मलाचं लगीन व्हायलाच पाहिजे. आज भीम जे बोलत आहे ते एकदम बरोबर आहे, म्हणून म्या भीमचे साथ देणार. निर्मला आणि अभयचं लगीन नक्कीच व्हायला पाहिजे. त्यावेळी माझ्या आयुष्यात भी भीम सारखा कोणी आला असता ना, तर माझं आयुष्य भी सावरलं असतं. निर्मला नशीबवान आहे. तिला पुढे जायचा, आयुष्यात आनंदी राहायचा, लग्न करायचा पूर्ण अधिकार आहे. आता जर समद्यांनी आठवलं असेल तर हे समजणं सोपं आहे की जर आपण अभय आणि निर्मलाची मदत केली नसती तर त्यांचं लग्न झालं नसतं आणि आज ते जिवंत असते. समजलं ना तुम्हाला? तर या हिशोबाने ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे त्यांच्या लग्नाला ते सगळे अपराधी आहे. काय फुलिया, समदेच्या समदे अपराधी ठरले ना? घ्या बघा कोण येतंय. तुम्ही दोघं आतमध्ये निघून जा. यांची बडबड ऐकायची काही गरज नाहीये. थांब भीम. बघतोय ना भीम, हे समजा काय झालं. अभय आणि निर्मलाची मदत करण्याचा प्रयत्न केला होता आम्ही. काही चांगलं करायला गेलो पण गुन्हेगार ठरलो. आता काय करू सांग?
झालं हे समजा काय करायचं आम्ही उत्तर दे. हा भीम उत्तर दे. हा भीम उत्तर दे.